श्री स्वामी समर्थ. मिथुन राशींच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असेल, प्रत्येक कामात अडथळे येत असतील आणि असं वाटत असेल की नशीब पूर्णपणे रुसलेलं आहे, तर थांबा. कारण 7, 8 आणि 9 जुलै 2026 या 3 दिवसात संपूर्ण ब्रह्मांडात एक असा रहस्यमय आणि जादुई बदल घडणार आहे, जो थेट तुमच्या नशिबाचा पट पालटून टाकणार आहे. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. पण हा बदल नेमका काय आहे आणि या 3 दिवसाचं रहस्य काय, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. वास्तविक पाहता ग्रहस्थितीमध्ये होणारा हा मोठा थरार मिथुन राशींच्या लोकांसाठी कमालीचा धडाकेबाज ठरणार आहे. कारण या दिवसात ग्रहांची अशी काही जुळवाजुळव होत आहे, जी तुमच्या आयुष्यातील अनेक बंद कुलूप उघडणार आहे. पण सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की मागील 30 ते 40 दिवसात तुम्हाला इतके टोकाचे अडथळे का आले. तुम्ही प्रत्येक काम प्रामाणिकपणे करत होता, तरीही यश हुलकावणी का देत होतं. यामागे एक मोठा आध्यात्मिक आणि ग्रहांचा आगाऊ इशारा होता. खरं तर ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत होतं आणि तुमच्या कर्माची मशागत करत होतं, जेणेकरून येणाऱ्या मोठ्या यशाला तुम्ही पेलू शकाल. आता या मोठ्या बदलासोबतच तुमच्या आयुष्यात अचानक एक गुप्त शत्रू समोर येणार आहे. हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्याच अगदी जवळचा, गोड बोलणारा आणि तुमच्या ताटात खाणारा असू शकतो. त्याची ओळख कशी पटवायची, तर या 3 दिवसात त्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल आणि त्याची नजर तुम्हाला बरेच काही सांगून जाईल. त्यामुळे अशा लोकांपासून अतिशय सावध राहा आणि स्वतःचे गुप्त प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. कारण आता तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे पूर्णपणे उघडण्याची वेळ आली आहे. मग तो पैसा असो, रखडलेली नोकरी असो, मंदावलेला व्यवसाय असो किंवा कोर्ट कचेरीचा जुना वाद असो, सर्वच ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. तुमचे अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील आणि प्रगतीच्या अगदी नवीन न विचार करता संधी तुमच्या दारात चालून येतील. पण लक्षात ठेवा, एका बाजूला एवढं सगळं चांगलं घडत असताना तुमची एक मोठी चूक तुमचं सर्व काही हिरावून घेऊ शकते. या 3 दिवसात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अहंकार, घाई गडबडीत घेतलेले मोठे निर्णय आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे पूर्णपणे टाळायचे आहे. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास नसू शकतो. या काळामध्ये घर आणि कुटुंबातसुद्धा काही अचानक पण आनंदाचे बदल घडताना दिसतील. घरातील जुने वाद, क्लेश संपून अचानक आनंदाचं वातावरण तयार होईल. सदस्यांमध्ये एक वेगळीच एकजूट पाहायला मिळेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल. जर आपण प्रेम, विवाह आणि गुप्त नात्यांच्या रहस्याबद्दल बोललो, तर हा काळ खूपच मजेदार असेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील, अविवाहितांच्या विवाहाचे योग अचानक चालून येतील आणि जे जुनं प्रेम किंवा नातं तुटण्याच्या मार्गावर होतं, तिथे एक नवीन आणि सुंदर सुरुवात होईल. साहजिकच तुमची ही प्रगती आणि आनंद पाहून तुमच्या यशावर जळणाऱ्या लोकांचा मुखवटा गळून पडणार. तुमच्या पाठीमागे मत्सर करणारे, तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा सोडणारे आणि विश्वासघात करू पाहणारे लोक या 3 दिवसात स्वतःहून उघडे पडतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून कायमचा बचाव करता येईल. ही वेळ घरातील प्रत्येकासाठी वेगवेगळे संदेश घेऊन आली आहे. विशेषतः स्त्रियांना त्यांच्या सुप्त कलागुणांमुळे मोठा मान मिळेल. मुलांच्या अभ्यासातील चिंता दूर होऊन त्यांना नवीन दिशा मिळेल आणि ज्येष्ठांना मानसिक शांतता, लावण्याचे जुने त्रास कमी होतील. म्हणजेच प्रत्येकासाठी हे 3 दिवस काहीतरी विशेष देऊन जातील. करिअर, नोकरी, व्यवसाय आणि शेतीचा विचार केला तर हा काळ नशिबाचे सोने करणारा असा आहे. नोकरीत मोठ्या बढतीचे संकेत आहेत. व्यवसायात अचानक मोठा आर्थिक फायदा होईल आणि शेती करणाऱ्या माझ्या बांधवांना सुद्धा निसर्गाची आणि कष्टाची उत्तम साथ मिळून मोठ्या प्रगतीचे योग येतील. आरोग्याच्या बाबतीत मात्र ब्रह्मांड तुम्हाला काही गुप्त इशारे देत आहे. जर तुमचं शरीर तुम्हाला थकवा, डोकेदुखी किंवा पोटाच्या त्रासाचे संकेत देत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या, जेणेकरून कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. या संपूर्ण प्रवासात तुमच्या पाठीशी महादेवाची अदृश्य कृपा आणि दैवी सुरक्षा कवच असणार आहे. तुमची श्रद्धा आणि तुमचं सत्कर्म तुम्हाला प्रत्येक संकटातून अगदी सहजपणे बाहेर काढेल. कारण महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर अखंड बरसत आहे. या 3 दिवसांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही प्रभावी आध्यात्मिक उपाय नक्की करा. दररोज महादेवाला जलाभिषेक करा. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करा आणि गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा पांढऱ्या वस्तूचे दान करा. या उपायामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा कैक पटीने वाढेल. हा काळ संपल्यानंतर पुढील 21 दिवसांचे भविष्य तुमच्यासाठी अत्यंत सुंदर असणार आहे.
कारण हा केवळ 3 दिवसाचा बदल नाही, तर पुढील 21 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी सुसाट गती देणारं ठरतील. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चला. कारण यशाचा सूर्य आता तुमच्याच राशीत उगवणार आहे. मिथुन राशींच्या लोकांना सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे या महाबदलाच्या काळात साक्षात विष्णू भगवानाचे सुदर्शन चक्र तुमच्या रक्षणासाठी गतीने फिरणार आहे. हे अमोघ सुदर्शन चक्र तुमच्या मार्गातील प्रत्येक संकटाचे, दृष्टशक्तीचे आणि तंत्रमंत्राचे तुकडे तुकडे करून टाकेल. तुमच्यावर कोणाचीही वाईट नजर आता टिकणार नाही. कारण देवाचे देव महादेव आणि सृष्टीचे पालनकर्ते विष्णू या दोघांचीही शक्ती आता एकाच वेळी तुमच्या पाठीशी उभी ठाकली आहे. जेव्हा सुदर्शन चक्र फिरते तेव्हा शत्रू कितीही मोठा असो त्याला माघार घ्यावीच लागते. त्यामुळे आता घाबरण्याचे दिवस संपले असून छाती ठोकून पुढे जाण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात जे काही नवीन विचार आहेत, ज्या योजना अनेक दिवसांपासून रखडलेल्या आहेत, त्यांना आता बाहेर काढण्याची आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची हीच खरी वेळ आहे. तुम्ही आजवर सहन केलेला प्रत्येक अपमानाचा, प्रत्येक त्रासाचा हिशोब आता चुकता होणार आहे. कारण ब्रह्मांड कधीही कोणाचे कर्ज ठेवत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडली, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून अवाक होतील आणि तुमच्याशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. पण अशा वेळी तुम्हाला शांत राहायचे आहे. कोणताही सूडबुद्धीचा विचार न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कारण लोकांचे डोळे उघडणारे तुमचे यश सर्वात मोठे उत्तर असेल. या 3 दिवसात पैशांच्या बाबतीत एक अशी गुप्त सिस्टीम ॲक्टिवेट होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल आणि तुमची आर्थिक कोंडी एका झटक्यात फुटेल. जर तुम्ही स्वतःची बाजारपेठ सांभाळणारे असाल तर तुमच्या नावाचा असा काही वट निर्माण होणार आहे की प्रतिस्पर्धी तुमची चलती पाहून थक्क होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व अचानक एवढे वाढेल की आजवर दुर्लक्षित राहिलेल्या तुमच्या कर्तृत्वाला थेट राजश्रय मिळेल आणि मोठ्या अधिकाराची नवीन खुर्ची तुमच्यासाठी तयार असेल. जमिनीच्या आणि मातीच्या कष्टाला आता सोन्याचा भाव येणार असून जुने वाद मिटल्याने घराचा पाया अधिक मजबूत होईल. ज्या तरुण पिढीच्या डोक्यावर करिअरचे प्रचंड ओझे आणि सतत दिशाभूल होत होती, त्यांच्या बुद्धीचा कुलूप अचानक उघडणार असून त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःची खरी ताकद आणि योग्य रस्ता सापडेल, ज्यामुळे घरच्यांची मान अभिमानाने वर येईल. घरच्या लहान मुलांच्या आरोग्याची जी काळजी तुम्हाला सतावत होती ती आता दूर होईल आणि घरात लहान मुलांच्या हसण्याचे एक वेगळे चैतन्यमय वातावरण तयार होईल. घरात जे अविवाहित तरुण तरुणी असतील तर त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि खानदानी स्थळे चालून येईल, ज्यामुळे घरात लवकरच सनई चौघडे वाजण्याचे संकेत मिळत आहेत. कोर्ट कचेरीच्या कामात अडकलेले लोक ज्या मानसिक त्रासातून जात होते त्यांना आता दिलासा मिळेल. कारण सत्याचा विजय होणार असून न्यायदेवता तुमच्या बाजूने उभी राहील. पैशांची जी आवक थांबली होती ती आता पुरासारखी वेगाने सुरू होईल. फक्त तुम्हाला तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याची समज दाखवावी लागेल. या 3 दिवसात चुकूनही संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करा. यामुळे सुदर्शन चक्राची ऊर्जा तुमच्या घरात कायमची स्थापित होईल. मनात येणारे नकारात्मक विचार, नैराश्य आणि भीती पूर्णपणे काढून टाका. कारण तुम्ही आता एकटे नाही आहात, तर ब्रह्मांडीय शक्ती स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जात आहेत. पुढील 21 दिवस तुमच्यासाठी जणू काही प्रत्येक क्षेत्रातील जॅकपॉट ठरणार आहेत. त्यामुळे सुळसुळीत आणि आळशी आयुष्य सोडून देऊन कामाला लागा. कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्या आणि महादेवांच्या चरणी लीन होऊन आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि महादेवांचा तसेच विष्णू भगवानचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच हर हर महादेव आणि जय श्रीकृष्ण नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.